आपण पाहत आहात न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी। ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मोठी गती, संसदेत रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन, खासदार बालेमामांचा पाठपुरावा। कल्याण, भिवंडी आणि मुरबाड परिसरातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। बहुचर्चित कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी केली। यावर उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी सांगितले की कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही सकारात्मक आहेत। सुरुवातीला या प्रकल्पासाठी 836 कोटी रुपयांचा निधी भूमी अधिग्रहणासाठी मंजूर करण्यात आला होता। मात्र या परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता आता जमीन अधिग्रहणाचा खर्च जवळपास 1400 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच भूमी अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागून प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाईल। दरम्यान भिवंडी तालुक्यातील बोराडी गावासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अंडरपास मंजूर केल्याबद्दल खासदार सुरेश म्हात्रे यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार व्यक्त केले। खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले की या रेल्वे प्रकल्पासाठी आपण सातत्याने संसदेत आवाज उठवत आलो असून आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल। हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास कल्याण आणि मुरबाड परिसरातील हजारो नागरिकांना प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे आणि या भागाच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज जनाधार चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपले मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।